आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात सांगलीमधून। सांगलीच्या जतमधील राजाराम बापू साखर कारखान्याचा गाळप हंगाम आजपासून सुरू झालेला आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून कारखान्याबाबत आरोप करण्यात आला होता। यंदा कारखान्याचे तुराडे पेटू देणार नाही असा इशारा पडळकर यांच्याकडून देण्यात आला होता। मात्र आजपासून राजाराम बापू कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झालेला आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, आत्महत्या केली की हत्या झाली या अँगलला तपास झाला पाहिजे। डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची ही मागणी आहे। 8 दिवसाच्या आत एसआयटी गठीत करून तपास करा अशी मागणी डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। काय तुमचं बोलणं होतं, ताईचा स्वभाव कसा होता आणि ही जी त्यांनी आता भूमिका घेतली, टोकाचं पाऊल उचललं, अशी त्या पाऊल उचलतील असं वाटत होतं? तिच्या बोलण्यामधून तिने आम्हाला फक्त याआधी एवढीच कल्पना दिली होती की तिला पोलिसांकडून वारंवार पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट वगैरे बदलण्यासाठी टॉर्चर केलं जात होतं। असं म्हणणं आहे की फक्त त्या एकाच डिरेक्शनने न चौकशी करता अगोदर जे तिने तक्रार केली होती ती पण कन्सिडर करून सर्व जे काही चौकशी आहे त्यामध्ये आरोपी आणि सह आरोपी सगळ्यांना सामील करून सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि जे 2 त्यांचे नाव आहेत आरोपी सिद्ध करून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे। असं सामाजिक कार्यकर्ते, तुम्ही आता कुटुंबियांशी संवाद साधला, त्यांची भेट घेतली, काय भावनात एकूणच संपूर्ण हे प्रकरण कसं वाटतं? एकच मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्याकडे, या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि या एसआयटी मध्ये महिला अधिकारी त्याच्यामध्ये सामील झाल्या पाहिजेत, महिला अधिकाऱ्यांचा समावेश झाला पाहिजे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चाललं पाहिजे। आणि 8 दिवसामध्ये जर या प्रकरणामध्ये एसआयटीची चौकशी लावली गेली नाही, फास्ट ट्रॅक कोर्टाचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर आम्ही रस्त्यावरचं आंदोलन करू आणि मुख्यमंत्र्याच्या घरासमोर आम्ही रस्त्यावरचं आंदोलन केल्याशिवाय